बीड सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। नेमकं त्यांच्या जबाबात काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून। योगेश, काय सांगाल, नेमकं काय म्हटलंय धनंजय देशमुखांनी सामशी बोलताना? जबाब जे आहे ते साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी ज्या दिवशी हत्या घडली त्याच्या अगोदर त्यांचं अपहरण झालं होतं आणि त्याच अपहरणाच्या वेळेस जो आरोपी आहे विष्णू चाटे, त्या विष्णू चाटेला अनेक फोन कॉल जे आहेत ते धनंजय देशमुख यांनी केले होते आणि माझ्या भावाला सोडा, काही करू नका असं धनंजय देशमुख यांनी विनंती विष्णू चाटेकडे केली होती। याच्यावरती विष्णू चाटेने देखील उत्तर दिलं होतं की तुमच्या भावाला मी सोडतो, काही करू देत नाही, 10 मिनिटात सोडतो, 5 मिनिटात सोडतो आणि अर्धा सोडतो, अशा उत्तर जे आहे ते विष्णू चाटेने दिले होते। आणि त्याचबरोबर त्या प्रकरणाची तक्रार देखील पेठ पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाची केली होती। मात्र धनंजय देशमुख यांचा हत्या प्रकरणाच्या अगोदरचा महत्त्वाचा जबाब जे आहे ते साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। या जबाबामधनं धक्कादायक माहिती जे समोर आलेली आहे, अनेक फोन कॉल जे आहेत ते वाल्मिक कराड असेल किंवा विष्णू चाटेंना विनंती केली होती की माझ्या भावाला काही करू नका, त्यांना सोडा, आणि हा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। हा महत्त्वाचा जबाब ठरणार आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने। अच्छा योगेश, अतिशय महत्त्वाची बातमी आपण दिली आहे, धन्यवाद। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे धनंजय देशमुखांनी विनवणी केली होती की आपल्या भावाला काही करू नये, परंतु घटनास्थळापर्यंत पोहोचेपर्यंत आपल्या भावाचा मृत्यू झालेला होता आणि असा एक जबाबच साम टीव्हीच्या हाती लागलाय। धनंजय देशमुखांनी एक्सक्लुसिव्हली सामशी बोलताना हे सांगितलंय। संतोष देशमुखांची सुटका करण्यासाठी त्यांनी विनवण्या केल्या होत्या। तर दीनानाथ रुग्णालय आता दोषी ठरलंय। पुण्यातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। होय, चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात दीनानाथ रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। बरं, इतकंच नाही तर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाईची शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे। रुग्णावरती गोल्डन अवर्समध्ये उपचार केले गेले नाहीत तर धर्मादाय रुग्णालय असून सुद्धा नियमांचा भंग केला असा ठपका चौकशी समितीने ठेवलेला आहे। तर नेमकं काय म्हटलंय आपण पाहतोय। रुग्ण धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असताना सुद्धा त्यांनी रुग्णाला दाखल करून घेतलं नाही, हा मोठा ठपका ठेवण्यात आलाय। धर्मादाय योजनेअंतर्गत रुग्णाला दाखल करण्याबाबत समुपदेशन सुद्धा झालं नाही, त्यामुळे दीनानाथ रुग्णालय आता दोषी ठरल्याचं कळतंय। रुग्णावरती गोल्डन अवर्समध्येच उपचार करायला पाहिजे होते, मात्र ते झाले नाहीत असं या चौकशी समितीच्या निदर्शनास आलंय। आणि धर्मादाय रुग्णालय असून सुद्धा नियमांचा भंग केल्याचा ठपका या चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालातून ठेवण्यात आलाय। सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाई करण्याची शिफारस सुद्धा या चौकशी समितीने केलेली आहे। एकंदरीतच पुणे प्रकरण जे तापलं होतं, अनेक संघटना याबद्दल आक्रमक झाल्या होत्या, त्याच दीनानाथ हॉस्पिटलवरती आता दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। समितीने जी कारवाईची शिफारस सुद्धा आता केलेली आहे। प्राथमिक अहवालात समोर आलंय की दीनानाथ हॉस्पिटलच दोषी आहे, त्यांच्याच हलगर्जीपणामुळे त्या गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय। तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सर्जन उपलब्ध नाहीयेत म्हणून मुंबईत रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। शताब्दी हॉस्पिटलच्या गैरसोयींचा आता एक व्यक्ती बळी ठरलेला आहे। मुंबईच्या रुग्णालयात रुग्णाला स्ट्रेचरवर सुद्धा जागा मिळाली नाहीये आणि वेळीच उपचार झाले नाही, त्यामुळे अविनाश शिरगावकर या नावाच्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। जयश्री मोले आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या। जयश्री, काय सांगाल, पुण्यानंतर आता मुंबईत सुद्धा असाच एक संतापजनक प्रकार घडलाय? नक्कीच आपण पाहतो की सोमवारी अविनाश शिरगावकर हे रुग्ण शताब्दी हॉस्पिटलमध्ये गेले होते उपचारादरम्यान। उपचारासाठी ते गेले असता त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सुविधांचा अभाव हा पहिल्यापासूनच आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर त्या हॉस्पिटल्समध्ये सर्जन उपलब्ध नव्हते, डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि त्यांना स्ट्रेचर हवी होती, त्यासाठी देखील त्या ठिकाणी कोणते कर्मचारी देखील उपलब्ध नव्हते। त्यांना तब्बल 2 तास त्या ठिकाणी थांबवून ठेवलं आणि नंतर त्यांना सायन रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला, मात्र त्यावेळेस त्यांची तब्येत जी आहे ती खालवत गेली आणि तेव्हा त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आपण पाहिलं तर शताब्दी हे रुग्णालय जे आहे ते आता खाजगी
संस्थेला देण्याचं काम जे आहे ते आता एकंदरीतच सुरू आपण झालंय. पाहतोय जयश्री की राज्यभरामध्ये सध्या रुग्ण जे आहेत त्यांच्याबद्दल ह्या ज्या घटना घडतायत त्यामुळे आरोग्य विभागावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आरोग्य विभागातले जे लूप होल्स आहेत तेच यातून पुढे येत आहेत. पुण्यानंतर मुंबईत देखील असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय, रुग्णाचा बळी गेलाय, म्हणून याचे पडसाद उमटतील का हे पाहावं लागेल. धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी. आणि यानंतर पुण्यातल्या लोणी काळभोरमधून एक संतापजनक घटना समोर आलेली आहे. एका जन्मदात्या आईनंच आपल्या 2 चिमुकल्या बाळांचा जीव घेतलेला आहे. टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून लग्नाच्या 10 वर्षांनंतर घरात जुळ्या बाळांनी जन्म घेतला होता, पण बाळाची वाढ होत नसल्यानं आणि उपचाराचा खर्च परवडत नसल्यानं पाणीच्या टाकीत दोन्ही लहान मुलांना टाकण्यात आलं, त्यांचं आयुष्य संपवण्यात आलंय. जन्मदात्या आईनंच ही क्रूरता जी आहे ती गाठली आहे. जुळ्या मुलांना टाकीत बुडवल्यानंतर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि याच घटनेनं आता परिसरात खळबळ उडालेली आहे. तर या सगळ्या सविस्तर घडामोडींनंतर आता आपण राजकीय घडामोडींकडे वळतोय, मात्र त्यांचा घेतोय वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीनं ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलाय आणि या सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती असून 3 मे ते 10 मे दरम्यान जन्मोत्सव सोहळा पार पडेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 3 वाजता सांगोल्यात येणार. नगरविकास खात्याकडून मिळालेल्या निधीतून सांगोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय आणि त्याचंच अनावरण शिंदेंच्या हस्ते होईल. शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. अजित पवारांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का अशी चर्चा रंगलेली आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात अजित पवार बोलत होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलंय. लोकांच्या समस्या सोडवा असा इशाराच त्यांनी बावनकुळेंनी दिलेला आहे. तर प्रत्येक अधिकाऱ्यांना जबाबदारीचं भान ठेवून सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्राधान्य द्यावं असंही बावनकुळे म्हणाले. आंबेडकर पुतळा अनावरणानंतर उपमुख्यमंत्री माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे हे उपस्थित राहतील. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकांवरती 16 एप्रिलला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. वक्फ कायद्याच्या विरोधात 12 पेक्षाही जास्त याचिका दाखल झाल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहीनंतर वक्फ विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं, पण पश्चिम बंगालमध्ये वक्फ विधेयक लागू होणार नाही असं म्हणत वक्फ विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ठाम भूमिका घेतलेली आहे. हे विधेयक मंजूर व्हायलाच नको होतं, पोळा आणि राज्य करा अशी भाजपची नीती असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. धाराशिवमध्ये वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम बांधव रस्त्यावरती उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तास धरणं आंदोलन करण्यात आलं. वक्फ सुधारणा विधेयक समाजावरती अन्याय करणारं असल्याचं म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर वक्फ विधेयक मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकांवरती 16 एप्रिलला सुनावणी होईल. मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. वक्फ कायद्याच्या विरोधात 12 पेक्षाही जास्त याचिका दाखल झाल्या आहेत. मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही त्यांना दैवत मानतो असं विधान केलंय अजित पवारांनी आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा रंगलेली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा बँकेची बैठक बोलावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी ही बैठक होईल. बँकेच्या सक्षमीकरणासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून कर्ज वसुली, अडकलेल्या ठेवी, बदललेल्या नोटा या प्रकरणावर सुद्धा चर्चा होणार आहे. तर या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह 75 पेक्षा अधिक देशांवरील लावलेला टॅरिफ 90 दिवसांसाठी थांबवलाय. ज्या देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध केला नाही त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफवरती तुर्तास ब्रेक लावलाय. प्रशांत कोरटकरचा मुक्काम उद्या दुपारपर्यंत कोल्हापूर कळंबा कारागृहातच असणार आहे. आज शासकीय सुट्टी असल्यानं कोरटकरचा मुक्काम कारागृहात लांबलाय. उद्या दुपारपर्यंत कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कोरटकर कारागृहातून बाहेर येईल. कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विडंबनात्मक गाण्याची चित्रफीत पुन्हा प्रसिद्ध करणाऱ्या किंवा इतरांना पाठवणाऱ्या कोणावरही सूडबुद्धीनं कारवाई केली जाऊ नये असं उच्च न्यायालयानं बुधवारी स्पष्ट केलंय. केंद्राने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटच्या आधुनिकीकरणाला मान्यता दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झालाय. पाणी वापर क्षमतेत सुधारणेसाठी 1600 कोटींचा निधी मंजूर झालाय. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून आणखी एक विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी वातानुकूलित विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी 11 एप्रिल ते 23 मे दरम्यान दर शुक्रवारी रात्री 10:15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि ही रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता करमाळीत पोहोचेल. या ट्रेनचं आरक्षण 8 एप्रिलपासून सुरू झालंय. मध्य रेल्वेनं उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांच्या व्यतिरिक्त आतापर्यंत 1204 उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत आणि यात 290 अनारक्षित तर 42 वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांच्या हितासाठी आणखी 6 अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांचा सेवा चालवल्या जातील. खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपाई पदाची पदभरती बंद करण्यात आली आहे आणि त्यामुळे राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल 25,000 जागा कायमच्या रद्द झाल्यात. दुसरीकडे 2023-24च्या संच मान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पदं आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6,000 जागा भरल्या जाणार आहेत आणि त्यासंबंधीचा शासन निर्णय देखील निघालाय. या जागा सरळ सेवेतून भरण्याचा अधिकार संस्था चालकांना देण्यात आलाय. 16 वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्यास इन्स्टावरती थेट प्रक्षेपण करता येणार नाहीये. आक्षेपार्ह कंटेंट पालकांच्या परवानगीशिवाय पाहता किंवा पाठवता येणार नाही. मेटानं वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी हे बदल केलेत. सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात हे बदल लागू करण्यात आलेत. काही महिन्यातच ते जगभरात अंमलात येतील. ठाण्याच्या महापालिकेच्या 129 शाळांमध्ये 950 CCTV बसवण्यात येणार आहेत आणि यासाठी 2,96 लाखांचा खर्च येणार आहे. शाळांमध्ये घडणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठीच तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. एक मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय. महामंडळावरती लवकरच नियुक्त्या केल्या जाणार आहेत आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीच ही महत्त्वाची माहिती दिली आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र चर्चा यावरती करतील आणि त्या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेणार असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता महामंडळावरती नेमकं कुणाची लॉटरी लागणार याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. आता पुन्हा एकदा 20 तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसणार आहोत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे जे या संदर्भामध्ये जी काही समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रत्येक युतीतला घटक पक्ष त्या ठिकाणी घेईल. आणि एक दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे अखेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचीच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा प्रस्ताव अखेर मान्य केलेला आहे. याआधी मुख्यमंत्र्यांनी सरनाईकांचा प्रस्ताव डावलून परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठींसाठी एसटी महामंडळाकडे अध्यक्षपद देण्यात आलं होतं. पण आता परिवहन मंत्र्यांकडेच एसटी महामंडळाचं अध्यक्षपद ठेवण्यात आलेलं आहे. आणि यानंतर आपण वळतोय टॉप 50 कडे. देशभरातील बातम्यांचा अगदी वेगवान आढावा.
कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील स्थानकांची नावं आता मराठीत झळकणार आहेत. MMRC कडून मराठीत फलक लावण्याचं काम सुरू झालंय आणि त्यामुळे मेट्रो 3ला मराठीचा द्वेष आहे असा आरोप MMRC फेटाळून लावलाय. मेट्रो प्रकल्प क्रमांक 5 अंतर्गत ठाणे ते भिवंडी दरम्यान लोखंडी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार आहे आणि याच निमित्तानं भिवंडी ते ठाणे रस्त्यादरम्यान अंजूर चौक ते अंजूर फाटा मार्गिकेवरील वाहतूक पुढील 3 दिवस काही काळासाठी बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागणार आहे. नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानक येत्या 12 तारखेपासून पुढील 1 महिन्यासाठी हलवण्यात येत आहे. शहरातील बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम हाती घेतल्यामुळेच कोठा इथल्या मोदी मैदानावरती हे बस स्थानक 1 महिना असेल. मात्र यामुळे नागरिकांना अधिकचा वेळ आणि रिक्षासाठी जादा भाडं द्यावं लागेल. श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातील 9 आगारातून 70 जादा एसटी बस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. शनिवार ते रविवार या कालावधीत ही यात्रा भरते. तर यात्रेनंतर प्रत्येक रविवारी होणाऱ्या पाकाळणीसाठीच 13 एप्रिल ते 11 मे पर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार बस सोडल्या जाणार आहेत. मोबाईल ॲपवरून रिक्षा सेवा देणारी उबर कंपनी आता नव्या नियमांनुसार प्रवाशांकडून मीटरप्रमाणेच भाडं आकारते. 18 फेब्रुवारीपासून उबरनं त्यांच्या चालकांशी असलेल्या करारात बदल केलाय. नव्या अटींनुसार उबर दर ठरवत नाही तर प्रवासी आणि चालकांमध्येच भाड्याचा निर्णय घेतला जातोय. नवीन प्रणालीला काही प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद आहे तर काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुण्यात रस्त्यावरती गाडीची डिक्की उघडून चोरी करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. पुण्यातील साळुंके विहार परिसरात असणाऱ्या एका 2 व्हीलरच्या डिक्कीतून बॅग चोरी करणारा एक चोरटा CCTVमध्ये कैद झालाय. कोंढवा पोलिसच्या CCTVच्या माध्यमातून आता कोंढवा पोलीस जे आहेत ते या आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र हे दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये आता थेट बॅग चोरली गेली आणि ती देखील गाडीची डिक्की उघडून. त्यामुळे आता तुमच्या गाडीची डिक्की ही सुरक्षित नसल्याचं कळतंय. जरी तुम्ही लॉक केलं असेल तरी देखील हे भामटे जे आहेत ते डिक्की फोडून त्यातील सामान लंपास करताय. आता कोंढवा पोलीस याच एका चोरट्याचा तपास करतायत, शोध घेत आहेत. यानंतर पुन्हा वळतोय टॉप 50 कडे. मुंबई गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बिल्डरवरती गोळीबार करण्यात आला. 2 बाईक्सवारांनी गाडीचा पाठलाग करून गोळ्या झाडल्या. एक गोळी बांधकाम व्यावसायिकाच्या तोंडाला लागली आहे तर दुसरी गोळी गाडीला लागल्यानं काचा फुटल्यात. सदरुद्दीन खान असे या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंचवडी लगतच्या भागांमध्ये CNG मध्ये पुन्हा दरवाढ झाली आहे. CNG 75 पैशानं वाढलाय. CNGचा किरकोळ दर प्रति किलो 89 रुपयांवरून आता 89.75 असा झालाय. तर ही दरवाढ 8 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली. यानंतर अहवाल प्रशासनाला सादर केलाय आणि या रुग्णालयाला गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी एका छोट्याशा विश्रांतीची.
बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे. छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श सहकारी बँकेतील 40,000पर्यंतच्या ठेवी परत मिळणार आहेत. आदर्श सहकारी बँकेत 202 कोटींचा घोटाळा झाल्यानं हजारो ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. आदर्श नागरी पतसंस्थेत हजारो ठेवीदारांच्या 200 कोटींवरील ठेवी अडकून पडल्या आहेत. विमा संरक्षण कवच अंतर्गत आता 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहेत. दरम्यान आता उपलब्ध जमा रकमेतून 40,000पर्यंतच्या ठेवी परत करण्याचा निर्णयच प्रशासक समितीने घेतलेला आहे. ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांना कागदपत्र सादर करावी लागतील. अगदी एक छोटासा ब्रेक घेतोय आणि मग पुन्हा भेटूयात. पवार कुटुंबासंदर्भातली बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारांचा आज पुण्यात साखरपुडा होणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांच्यासोबत हा साखरपुडा संपन्न होईल. तर या कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे साखरपुड्याच्या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्यानं या भेटीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय.